मोठा रावस काढलाय त्यांनी. एवढ्या प्रकारचं नॉनव्हेज आहे त्या सगळ्या इकडे बघा केवढी मोठी पिवळी वांबे इथंच बरोबर असणार आहे. एक्सपिरियन्स आहे. मोठे मोठे मासे पण दिसतात तिकडे, छोटे छोटे मासे पण दिसतात. तुम्ही घ्या, रावस घ्या, गोळ घ्या. तसा कसा आहे? एवढा मोठा कापडी पापड कट केला. हे असं मार्केट कल्याणचं फिश मार्केट एकदम साफ केलेले पाय. कडकनाथ कोंबडी अशी असते. मोठे मोठे लॉबस्टर आहे जिवंत मासे. आणि ह्याचं नाव पण माहिती नाही. त्यांचे डेंगे बघून कळते. इकडचे तुम्हाला नदीचे मासे पण भरपूर बघायला. सुरुवातीलाच आपल्याला वेगळ्या खूप लांबून लोक इकडे हे खेकडेवाले बसलेले असतात. कल्याण फेमस आहे ते इकडे असतात. कल्याणचा मासळी बाजार सगळ्यात मोठा मासळी बाजार. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज थोडा आवाजात तुम्हाला फरक जाणवत असेल. थोडंसं सर्दीसारखे आपल्याला आता वातावरण बदललं आहे त्यामुळे थोडीशी सर्दी झालेली आहे आपल्याला. त्यामुळे आवाज थोडा बसल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. आवाज पोचतो ना पण माझं तुमच्यापर्यंत. मी आता आहे कल्याण वेस्टला, कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेस्ट साईडला आहे. इकडे असतं कल्याणचा मासळी बाजार सगळ्यात मोठा मासळी बाजार. कल्याण फेमस आहे ते खेकड्यांच्या बाजारासाठी. तर आज आपण दोन्ही एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे खेकड्यांचा बाजार पण बघणार आहोत आणि फिश मार्केट पण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपण आलो होतो कल्याण वेस्टला म्हणजे कल्याणला. याच तारीख आहे ती आहे 16 नोव्हेंबर 2025. आजच्या तारखेला आपली थंडी सुरू झालेली आहे. या मोसममध्ये माशांचे काय रेट आहेत, मासे येत आहेत का, कोणते मासे आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. सोबत इथे जे 12 महिने मिळणारे खेकडे आहेत, तिथे 12 महिने इकडे खेकडे मिळतात, त्यांचे पण सध्या रेट आपण ते नजरे घालून घालणार आहोत. असे हे खेकडेवाले ना ते बसलेले असतात. ते समोरच्या साईडला आहे ते मार्केट, फिश मार्केट. कसे खेकडे आहेत ताई? बघा 800 रुपयाला. आणि केवढे मोठे मोठे खेकडे आहेत बघा. 6 खेकडे आहेत. खेकडे केवढे आहेत बघा 800 रुपयाला. जे खेकडेवाले असतात ते या ताई तुम्हाला 12 महिने ते दिसतील. 12 महिने बसलेले असतात त्या पुष्पाताई. 12 महिने म्हणजे पावसाळ्यात तर असतातच. हां, आणि छोट्यावाल्या पण आहे बघा 400 रुपयाला असे खेकडे मिळतील तुम्हाला. सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला असतात त्या ताई इकडे. म्हणजे ताईच नाही बघायचं, बरेच लोक आहेत इकडे. हे सर्व असतात तिकडे. असे हे खेकडेवाले बसलेले असतात सर्व इकडे. इकडे पण खेकडे थोडे मोठे मोठे. कसं आहे खेकडे? 1500 रुपयाला 6 खेकडे. खेकडे थोडे मोठे आहेत बघा. सर्व हे नदीचे खेकडे आहेत. असे बरेच इकडे बसलेले असतात बघा. पुढे पण अजून बरेच खेकडेवाले बसलेले आहेत. वेगळे तुम्हाला असे गावची कोंबडी मिळते. कसं आहे कोंबड्या दादा? 800 रुपयाला गावठी कोंबड्या पण आहेत. आणि कोंबडी कशी आहे मग? कोंबडी होती 600 रुपये. कोंबड्या तो 800 रुपये. असे तुम्हाला कोंबड्या, जिवंत कोंबड्या पण मिळतील बऱ्याच आहेत इकडे. कोंबडा रेट करून घ्या, रेट होऊन जाईल तुम्हाला घ्यायला आलात की. आणि 1 किलोचे असतं ते सगळं. 1 किलो 1.25 किलोच्या आसपासचे. पावसाळ्यामध्ये तर इथे तुम्हाला आता हे 8-10 खेकडेवाले दिसत असतील. तर पावसाळ्यामध्ये आला तर 25, 30, 40 बरेच लोक असतात खेकडेवाले. भरपूर भरलेले असतात. पावसाळ्यात हे कल्याणचं खेकडा मार्केट एवढं फेमस आहे ना. लांबून लोक इकडे येतो खेकडे घ्यायला कल्याणला. आता पण आहेत खेकडे पण थोडे कमी लोक आहेत बसणार. हे कायम बसणार आहे, 12 महिने बसणारे आहेत खेकडेवाले. पण बाकीच्या दिवशीला म्हणजे पावसाळ्यामध्ये ना इथले लोक पण येतात. आसनगाव, कर्जत, खोपोली या साईडला लोक खेकडे विकायला येतात नदीचे खेकडे. आतमध्ये येते फिश मार्केट. हे बघा खुबे दिसत आहेत का केवढ्या. कसा वाटा आहे हा? वाटा आहे 100 रुपयाला वाटा मिळेल. आणि सुरुवातीलाच आपल्याला वेगळे असे खुबे बघायला मिळाले. ते खुबेच म्हणतात का मला सांगा. यांनी ते खुबेच सांगितले मला. खुबे पण मिळतात तुम्हाला. तेवढे सगळे नदीचे मासे कोळंबी नदीचे. आता सुरुवात होते मार्केटला. इकडे पण दिसतात नदीचे मासे. हे काय आहे ताई? हे कडवाळे. हे कुठले नदीचे आहेत का? बघा गावठी नदीचे कडवाळे. कसा वाटा? कसं पाव किलो? 80 रुपये पाव किलो. बघा पाव किलो मिळतील 80 रुपयाला कडवाळे. आणि हे टेंगना हा कसा? बघा आपण 80 रुपयाला पाव किलो. इकडेचे तुम्हाला नदीचे मासे पण भरपूर बघायला मिळतील असे वेगवेगळे. इकडे खाडीचे खेकडे. कसे खेकडे? बघा 500 रुपयाला 6 आहेत. हे खाडीचे खेकडे. इकडे मोठे पण आहेत. हे कसे आहेत मग? बघा हे 1000 रुपयाला 6 खेकडे. हे सर्व खाडीचे आहेत. इकडे खाडीचे खेकडेवाले घेऊन बसतात. बघा हे आतमधल्या साईडला आला तर सर्व मला खाडीचे खेकडे भेटतील.
बघा त्या मावशीपासून इकडे सर्व खाडीचे खेकडे विकणार आहेत आणि वर्षाचे 12 महिने असतात खेकडे घेऊन, खाडीचे खेकडे. आणि बघा हा लाल्यांचा वाटा कसा आणि ओके 50 रुपयाला एक आहे, 200 रुपयाला 5. बघा 200 रुपयाला 5, 50 रुपयाला 1. आणि बघा कालवं पण आहे. कसं आहे? 50ला एक गट्टा आहे, 100ला 3. बघा हे 50 रुपयाला एक आहे, 100 रुपयाला 3 कालवांची पिशवी मिळेल तुम्हाला. आणि बघा हे दादा हे पण लोक इथे रोज बसलेले असतात, कधी सुट्टी नसते, डेली. आणि बघा हे पोचे लॉबस्टर, पोचे म्हणा लॉबस्टर म्हणा 600 रुपये किलो आहेत. बघा ही साईज आहे आणि ब्लूश कलरचे आहेत बघा, निळ्या कलरचे लॉबस्टर. ताईंकडे पण खेकडे आहेत आणि मोठे खेकडे आहेत एकदम. हे सर्व नर आहेत ना? हां हे नर असणार, कारण यांचे डेंगे बघून कळतं हे नर आहेत आणि ह्या मादे आहेत. हे कसे? बघा 1500 रुपयाला सगळ्या, म्हणजे 6चाच वाटा असतो. रेट कमी करून मिळेल, खेकडा नाही कमी होणार, टेन्शन नका घेऊ, खेकडे 6च राहणार, रेट कमी करून मिळेल. आणि हे कसे? बघा 700 रुपयाला 6 या मादे आहेत. अजून मोठे मोठे पण खेकडे आहेत. तर तुम्हाला मस्तपैकी खाडीचे खेकडे वगैरे मिळतील. मला गोड्या पाण्याचे मासे पण मिळतात भरपूर. हे सर्व दिसतात ना पुढे तुम्हाला, हे गोड्या पाण्याचे मासे आहेत. म्हणजे ह्या मार्केटमध्ये ना सगळ्या प्रकारचे मासे पण मिळतात. मटन मच्छी पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे मटन पण दाखवतो, कोंबडी पण दाखवतो. आणि बघा इकडे गोडे पाणी आहेत. इलिस कसं आहे? इलिस तो बर्ग 800 रुपये. 1200 मोठा. बघा इथलं तर 800 रुपये, मोठा घेतला तर 1200. तो गाबोळीवाला आहे का? गाबोळीवाले नाहीत, पाला मासा आपण पाला म्हणतो ते. आणि हा बघा गोड्या पाण्यातला महागडा मासा पापदा मासा कसा किलो आहे? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो आहे पापदा मासा. आणि इकडे शिवडा आहे. शिवडा कसा किलो आहे दादा? 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो शिवडा आहे. बघा ही वाव आहे नदीची, कशी? ते 600 रुपये किलो. 600 रुपये किलो वाव आहे, नदीची वाव आहे बघा ही गोड्या पाण्याची. आणि इकडे तुम्हाला ना मासे तर आहेतच, सोबत भाज्या पण दिसतात त्या कलकत्ता स्पेशल. कशी? काय म्हणतात त्याला? कच्ची रोटी. आता हे नाव हे सांगतात ते तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. आणि 80 रुपये पाव किलो. बघा ही भाजी पण एवढी महाग आहे, कलकत्ता स्पेशल. आणि हे काय? काकरोल. आणि कसं आहे? बघा हे 80 रुपये पाव किलो काकरोल. हे सर्व बंगाली भाज्या आहेत का कलकत्त्याचे? बघा यांना ह्याचं नाव पण माहिती नाही स्वतःला, त्यांनी पहिल्यांदाच आणलं विकायला. आणि सर्व कलकत्ता स्पेशल आहे ना, कलकत्ता स्पेशल आहे. जसं गोड्या पाण्याचे मासे कलकत्त्यावाले जास्त खातात बंगाली लोक, तसं इथे भाज्या पण ठेवले त्यांच्यासाठी. कोळंबी कशी किलो आहे? 450 रुपये किलो. बघा ही 450 रुपये किलो कोळंबी आहे. आणि ही फार्मची कोळंबी आहे. आणि या चिलापी कसं आहे? जिलेबी 200 रुपये किलो आहे. बघा 200 रुपये किलो चिलापी. बघा हे नदीचे मासे कसे आले बघा. काय आहे आता? हे पुट्टी म्हणतात बंगाली लोक. हे बघा पुट्टी म्हणतात, बंगाली लोक पुट्टी म्हणतात. हे करवाले कसे किलो आहे? 50 बघा 50 रुपये पाव किलो आहे करवाले. नदीचे मासे आत्ता फ्रेश आले तुमच्या समोरच. तुम्हाला जिवंत मासे मिळतात सगळे. कटला, रोहू आहे, इकडे चिलापी आहे. आणि इकडे बघा मासा कसा किलो आहे? जिवंत कसा किलो आहे? 200 रुपये. आणि हा रोहू 350 रुपये किलो. जिवंत मेलेला सेम रेट आहे की वेगळं आहे? ओके. बघा मेलेले घेतले तर स्वस्त मिळतील, जिवंत घेतले तर महाग मिळतील. बघा 350 रुपये किलो रोहू आहे जिवंत. मासा 200 रुपये किलो. कटला कसा आहे दादा? 200 रुपये किलो कटला आहे. इकडे बघा फटाफट मासे कटिंग सुरूच आहे. आणि असे जिवंत मासे बघायला मिळतील तुम्हाला मार्केटमध्ये. सगळे गोड्या पाण्याचे जिवंत मासे. जिवंत मासे तो बघा हा तडपडतोय. रोहू जिवंत रोहू ते बघा वजन होणार. दादा आहेत, तुमचं नाव काय? बहादूर काजी. बघा ह्यांच्याकडे तुम्हाला असे जिवंत मासे मिळतील. बाजूलाच कोंबडीवाला तिथेच याचे बाहेर असतात. आलात ना आतमध्ये बघा, सरळ सरळ या पुढे तुम्हाला हे फिशवाले दिसतील. बहादूर काजी सर. नंबर काय तुमचा? 9821034088. बघा ह्यांना तुम्ही फोन करून विचारा की आज कोणते मासे तुमच्याकडे आहेत, जिवंत मासे मिळणार आहेत. तुम्हाला जे हवे ते मासे तुम्हाला इकडे मिळतील. किंवा तुम्हाला कुठला मासा हवा असेल तर तुम्ही फोन करून यांना सांगा, तर तुम्हाला अवेलेबल करून देतील. गोड्या पाण्याचे मासे जिवंत असे लक्षात ठेवा. इकडे तर केवढे मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे आहेत बघा. रूपचंद कसं आहे दादा? बघा 180 रुपये रूपचंद. कटला 200, छोटेवाले कटला 200 आहेत. आणि हा रोहू आहे ना,
बघा ही नदीची वाम कशी 150 बघा 150 रुपये पाव किलो नदीची वाम आहे. बघा रोहू आहे तो 200 रुपये किलो. आणि हे काय बघा कवई 50 रुपये पाव किलो कवई. बघा असे तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे मिळतील. आणि चिलापी कसा बघा 180 रुपये किलो. काळा मासा चिलापी बघा 250. बघा मोठा कटला 250 रुपये किलो. आणि बासा आहे तो 150 रुपये किलो. बघा असे तुम्हाला सगळ्या प्रकारचे गोड्या पाण्याचे मासे मिळतील. हे बघा इक्बाल फिश सेंटर नंबर पण आहे तिकडे तो बघा तुम्ही बघू शकता काय नंबर आहे तो 8 पासून स्टार्ट होतो. सुरुवातीचा 8 आहे तुम्हाला 3 वाटेल पण 8 पासून स्टार्ट होतं. बघा हा नंबर आहे. मोठे मोठे लॉबस्टर आहेत. कसे लॉबस्टर बघा 800 रुपये किलो लॉबस्टर दिसतात तुम्हाला. आणि मोठे आहेत बघा केवढे साईज बघा. किलो किती बसतील 3-4 3 बघा 3च बसतील म्हणून सांगतात 1 किलोमध्ये 3च लॉबस्टर बसतील किलोमध्ये. आणि यांच्याकडे पण असे नदीचे मासे आहेत गोड्या पाण्याचे. अरे बघा इकडे करबी मासा आहे. कसा आहे बघा 80 रुपये पाव किलो 150 रुपयाला अर्धा किलो करबी मासा. इथलं लोकल नदीचे मासे येते सर्व. आणि हा बघा एकदम छोटे छोटे चंद्रा मासे आहेत. तिथे कसे आहे बघा 50 रुपये पाव किलो 50 रुपये पाव किलो चंद्रा मासा. असे बरेच मासे आहेत नदीचे बघा. हा मासा तुम्हाला शिंगाड्यासारखा दिसेल पण याला आरमास म्हणतात. आरमास आहे बंगाली फिश आहे. कसा हा 400 रुपये किलो आहे हा मासा. रेट बघा माशाचा काय आहे तो 400 रुपये किलो. बघा इकडे तुम्हाला मिळणार मटन शॉप आहे. इकडे चिकन शॉप आहे. आणि आज तित्तर नाही आहे का तित्तर संपले दादाकडे तुम्हाला तित्तर हमखास मिळतात पण आज नाही आहेत अवेलेबल नाही तित्तर. बाकी गावठी अंडी आहेत. अंडी कशी आहे गावठी 180 रुपये डझन बघा 180 रुपयाला डझन आहे. थंडी आली आहेत अंडी महाग झाली आहेत. 180 रुपये डझन आहे ते बघा गावठी अंडी. आणि कोंबडी पण मिळेल तुम्हाला. कोंबडीचा काय रेट आहे बघा 700 रुपये किलो प्युअर गावठी कोंबडी. बघा समोर दिसतंय का तुम्हाला बघा 700 रुपये किलो प्युअर गावठी कोंबडी. कोंबडी 700 रुपये. आणि कडकनाथ कशी आहे 700 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. ही बघा अच्छा अच्छा कडकनाथ कोंबडी अशी असते मला बॉयलर सारखी वाटेल पण ती कडकनाथ कोंबडी होती. पण 700 रुपये आहे. गावठी आहे तो कडकनाथ पण 700 आणि गावठी पण 700 रुपये किलो कोंबडी. बघा तुम्हाला असा मुंडी वगैरे एकदम क्लीन करून मिळेल. केस वगैरे चाळून वजडी मिळेल तुम्हाला 250 रुपये किलो. पाया मिळेल तुम्हाला 250 रुपयाला 4. एकदम साफ केलेले पाय 250 रुपयाला 4 एकदम क्लीन पाय. जे आतमधला रोड आहे त्या रोडच्या पण आतमध्ये हे फिश मार्केट आहे सर्व. फिश मार्केट आहे. आणि आतमध्ये मच्छी मार्केटच्या बाजूला पण ना हे सर्व मटन मार्केट आहे. हे बघा भरपूर आहे मोठं मार्केट आहे आतमधल्या साईडला पण मटन चिकन मार्केट. इकडे तुम्हाला दिसते पिवळी वाम मोठी बघा. हे असं मार्केट कल्याणचं फिश मार्केट बघा. एवढे आहेत ते मासेवाले सगळे. आणि आज तुफान गर्दी आहे मार्केटमध्ये. गर्दी बघा आज सकाळच्या अजून 10:15 वाजतात तेव्हाच ही गर्दी बघा मार्केटमध्ये. वाम कशी आहे ताई 300 रुपये पाव किलो वाम आहे बघा. 1000 रुपये किलो देणार मावशी. मावशीकडे तुम्हाला नेहमी मोठेच मासे मिळणार एकदम मोठे बघा. 1600 रुपये किलो खापरी आहे. किलो किती बसेल 1-2 बघा. 2 खापरी पापलेट 1.5 किलोचे होतील म्हणजे जवळजवळ 750-800 ग्रॅमची खापरी पापलेट आहे. भरपूर मासे आहेत इकडे पाहिजे ते मासे आहेत इकडे बघा. जिताडा हा 600 रुपये किलो. जेवढा किलोत बसेल तेवढा जिताडा. आणि बघा सुरमई आहे की 600 रुपये किलो. आणि सुरमई सध्या स्वस्त होतात कारण भरपूर सुरमई येतात आता मार्केटमध्ये. तुम्ही 600 रुपये किलो सुरमई आहे. आणि ही कशी दिली बघा. ही अख्खी 800 रुपयाला मिळेल. जवळजवळ 1.25 किलोच्या वरची सुरमई असेल 800 रुपयापर्यंत सुरमई मिळेल. एकदम मस्त असेल. एवढा मोठा खापरी पापलेट कट केला आहे बघा. कसं आहे खापरी 1800 रुपये किलो. 1800 रुपये किलो हा खापरी पापलेट आहे. कसं समोरच कन्फर्म झालेलं आहे.
तुम्हाला मासे कट करून मिळतील. त्यांचे कट करायचे पैसे वेगळे आहेत माशांचे. इकडे ताईच्या कट करतायत, इकडे दादा कट करतायत. त्यामुळे आतमधनं मासे कट घेऊन आहे ना इथे कट करायचे असतात. कट करायचे पैसे वेगळे. आणि बघा इकडे मासे कापायचे तुम्हाला वाट्यावरती पैसे. जसा मासा असेल तसा, मोठा असेल तर जास्त पैसे, छोटा असेल तर कमी पैसे. बघा दादा सांगतात कापायचे 1 किलोचे 20 रुपये. बघा एवढा मोठा ससा मासा इकडे बघा. तसा कसा आहे? 200ला पाव. बघा 200 रुपयाला पाव किलो. ही गोळ आहे. गोळ कशी देतं? गोल आपला 300ला पाव. बघा 300 रुपयाला पाव किलो गोळ आहे. बघा थोडी मोठी गोळ आहे. त्या तुकड्यात बघा केवढा आहे का गोळचा. मला एक तुकड्यात पाव किलो बसेल. एवढा मोठा तुकडा आहे. आणि रावस कसा आहे दादा? रावस 300 रुपये पाव. रावस आहे तो 300 रुपये पाव किलो. असे मासे आहेत, मोठे मोठे मासे आहेत. हा खापरी पापलेट हा 1 किलोचा, एकच पापलेट 1 किलोचा बसलेला आहे बघा. 1 किलोचे खापरी पापलेट 1800 रुपये किलोने. खापी आहेत ना हे? कसे आहे? 3 आहेत ना 250 रुपयाला. बघा 4 देणार 250 रुपयाला. कशी देते? किती? 200 रुपयाला एक मुशी आहे. बघा हे माकलं आहेत, केवढी मोठी माकलं आहेत बघा. 150 रुपयाला पाव किलो. बघा 500 रुपये किलो मिळणार ही माकलं. आणि लेपाचा वाटा कसा आहे? लेपाचा 200ला 150ला देते. बघा 150 रुपयाला लेपाचा वाटा मिळेल. ताजे लेप आहे. आणि राणी मासा कसा आहे? 100ला वाटा आहे. बघा 100 रुपयाला वाटा आहे. हे 6 राणी मासे आहेत. आणि बोंबीलचा वाटा आहे तो तुमचा 100 रुपयाला 5 बोंबील मिळतील तुम्हाला. बघा हे बघा 5 बोंबील मिळतील 100 रुपयाला. आणि तिकडे मोठे मोठे मासे आहेत ते बघा. दादा कटिंग करतोय ते बघा. पुढे सांगतात ते मोठे मोठे मासे आहेत. तर मुशी कशी आहे? 200ला. बघा 200 रुपयाला एक मुशी. आणि कारल्या आहेत. आणि दादांकडे मोठे मोठे मासे. कशी सुरमई? सुरमई 1200 रुपये किलो कटवाली आहे. बघा कटवाली 1200 रुपये किलो. आणि पीस बघा केवढा मोठा. रावस सुद्धा आहे. रावस पण 1200 रुपये किलो. बघा हा पण 1200 रुपये किलो. ही घोळ आहे. आणि गोळ आहे बघा तिकडे. ही पण 1200 रुपये किलो. ही पण 1200 रुपये किलो. बघा सुरमई घ्या, रावस घ्या, गोळ घ्या, 1200 रुपये किलो. आणि एवढे मोठे मोठे मासे बघा दादांकडे इकडे. बघा 400 रुपयाला करले आणि सुरमई आहेत. कशी सुरमई? ही 500वाली. बघा 500 रुपयेवाली सुरमई आहे. 500 रुपयाला मिळेल. थोडाफार रेट होईल, असं नाही की यांनी सांगितलं ते फायनल आहे. घ्यायला आला तर रेट होईल. मी हे फक्त त्यांचे सांगायचे रेट मी तुम्हाला सांगतो, आधीच सांगतो. बांगड्यांचा वाटा आहे तो 100 रुपयाला 3 बांगडे. तर बघा इकडे असे छोटे छोटे मासे पण मिळतील, सोबत मोठे मोठे मासे पण मिळतील दादांकडे. हा बघा इकडे हिरवीन आहे, काळी टोळ आहे किंवा केवढे. कशी किलो आहे ती? ही 600 रुपये किलो आहे. बघा 600 रुपये किलो तुम्हाला टोळ मिळेल. बोंबीलचा वाटा कसा आहे? 100 रुपये बोंबीलचा वाटा आहे. आणि किती 6 बोंबील आहेत ना? बघा 6 बोंबील आहे. आणि सुरमई कशी किलो? इथे पण सुरमई आहे 1200 रुपये किलो. बघा अशा 1200 रुपये किलोमध्ये. ओके बघा ही छोटी कोळंबी पण आहे आणि फार्मची कोळंबी पण आहे. ही कशी किलो आहे? बघा ही 400 रुपये किलो फार्मची कोळंबी. असे तुम्हाला मोठे मोठे मासे पण दिसतात तिकडे, छोटे छोटे मासे पण दिसतात त्या मार्केटमध्ये. आणि हे बघा इकडे पट्ट्यावाला मासा. आता राजा आहे की राणी तुम्हीच सांगा. ह्या ताई सांगतात राणी आहे, ह्या मावशी सांगतात राजा आहे. ह्यांचंच बरोबर असणार आहे, एक्सपिरियन्स आहे वयाप्रमाणे. कसा वाटा आहे? 100ला वाटा. बघा 100 रुपयाला वाटा आहे. जवळजवळ 4 ते 5 बघा 6 पीस आहेत राजाचे. राजा मासा पण मिळतो तुम्हाला. राणीपेक्षा राजा चांगला. आणि हलवा कसा आहे? हलवा आहे 500ला आहे. बघा 500 रुपयाला तुम्हाला हलवा मिळेल. थोडेफार रेट होतील मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घ्यायला या रेट होतील. आणि सुरमई पण चांगली बघा आता इकडे. सुरमया पण यायला लागल्या. सुरमया आता खा मस्तपैकी स्वस्त व्हायला लागले सुरमया. कशी सुरमई? बघा ही 500ची आहे. 400 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. 700-800ला आहे. बघा ही 700-800ला तुम्हाला मिळेल ही सुरमई. असे मासे आहेत भरपूर. आणि सफेद पाण्याची पापलेट आहे सफेद पाणी पापलेट कसं जोडी 500ला आहे. बघा 500 रुपयाला जोडी सफेद पाण्याची 300ला पापलेट. जोडी आहे. आणि ती छोटी जी असतात ती 300 रुपयाला जोडी आहे. बरेच मासे. समुद्राची हे कशी किलो? समुद्राची 100 रुपये पाव 400 रुपये किलो आहे. बघा 400 रुपये किलो. मोठी आहे ही 500 रुपये किलो आहे. ही फार्मची कोळंबी 500 रुपये किलो. सर्व मासे त्या ताईंकडे. आतमध्ये मार्केटच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला, बाहेरनच नाही जायचं आहे. तुम्हाला दिसते बघा ही पिवळी वाम आहे आणि ही काळी वाम आहे बाजूला. काळी वाम कशी किलो? 600 रुपये. आणि पिवळी
बघा ही पिवळी वाम 1200 रुपये किलो, काळी वाम घेतली तर 600 रुपये किलो. बघा जे चांगली लागेल असेल खायला ती, कारण रेट बघा डायरेक्ट डबल आहे काळी वामपेक्षा. इकडे पण असे फिशवाले, यांच्याकडे पण असे मोठे मोठे मासे आहेत, तुम्ही घ्याल तसे. बघा हे सगळे फिशवाले. तिकडे बघा केवढी मोठी पिवळी वाम आहे, मोठ्या मोठ्या वाम आहेत मार्केटमध्ये. बघा अशी मोठी खापरी पापलेटं पण आहे बघा. आणि या मावशींकडे खापरी पापलेट आहे ती 2000 रुपये किलोवाली आहेत. 1.5 किलोचं एक आहे काय बघा, 1 किलो 1.25 किलोचा खापरी आहे, 2000 रुपये किलो आहे खापरी पापलेट. आणि इकडे सुरमई बघा कटिंग झालेली आहे, अशी मस्त पातळाची सुरमई कट केलेली आहे. इकडे पण हे चिकन मटनवाले, बाहेरच्या साईडला ते कोळंबी पोचे सर्व काय मिळणार आहे असं बघा, सर्व मासेवाले. आणि इकडे सुके मासेवाले पण आहे, सुकी मच्छीवाले पण बघा. इकडे सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला, असते का बघा. आता आपण त्या साईडने आतमध्ये गेलो मटनवाल्यांच्या इथनं, आणि दुसऱ्या साईडने बाहेर पडलो आहे आपण रोड साईडने. बघा इकडे समोर रोड आहे, आणि इकडे छाया टॉकीज आहे पाठीमागे, त्याला छाया टॉकीजचं पण मार्केट म्हणतात. तर बघितलं तुम्ही आपण कल्याणच्या फिश मार्केटला आलो आहे. या फिश मार्केटला जेवढ्या प्रकारचं नॉनव्हेज आहे त्या सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज तुम्हाला या फिश मार्केटला मिळतं. म्हणजे सगळंच्या सगळं, खेकडे, गोड्या पाण्याचे मासे, कोळंबी, परत तुमचे समुद्राचे मासे, मटण, मच्छी, मटण, कोंबडी, परत तुम्हाला कडकनाथ कोंबडी पण बघायला मिळाली. आज आपण पण मासे घेतलेले आहेत, तुम्हाला मस्त अशी कडकनाथ कोंबडी बघायला मिळाली. ती काळी नाही तर पांढरी होती. देशी कोंबडी पण बघायला मिळाली, सर्व रेट पण बघायला मिळाली. इथे खेकडा मार्केट पण दाखवलं मी तुम्हाला, फिश मार्केट पण दाखवलं, गोड्या पाण्याचं मार्केट पण दाखवलं. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये भरपूर काय काय आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो. आणि हे मार्केट आहे ना सर्व दिवशी असतं, काही कुठली सुट्टी वगैरे नसते, फक्त सोमवारी गुरुवारी कमी असतं कुठं, म्हणजे नाही जसं समजा. त्यामुळे सोमवार गुरुवार थोडा अवॉइड करा, बाकीच्या दिवशी कधीही या, तुम्हाला हे मार्केट असंच भरलेलं दिसेल. आणि वाराच्या दिवशी तर मग काय तुफान गर्दी असते. रविवारचं तर तुम्ही आज बघितलं ना, आपण रविवार चालू आणि तिकडे बघा पाठीमागे एवढा मोठा रावस काढला आहे त्यांनी, रावसच आहे ना, एवढा मोठा रावस काढला आहे त्यांनी. अजून मासे येत आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या कल्याण फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.